कुणाल कामराला 31 मार्च रोजी खार पोलीस स्टेशनला हजर राहण्याचं पोलिसांनी समन्स बजावलंय. कामरानं वकिलामार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणी फेटाळण्यात आली आहे. दिशा सालेंच्या वडिलांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट. पोलीस मुख्यालयात वकील निलेश ओझासह त्यांनी भेट घेतली. नागपुरातील हिंसाचार झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण. सरकारी नियमानुसार 7,20,000ची मदत दिली जाणार. येत्या 2 दिवसात ही मदत मिळण्याची शक्यता आहे. बीडच्या पाटोदा पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांनी उधळल्या खोट्या नोटा. पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. खोट्या नोटा उडवत त्यांनी निषेध नोंदवला. नागपूरच्या सावनेर तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी संत्रा बागेवर चालवली कुऱ्हाड. स्थानिक औद्योगिक प्रदूषणामुळे होणाऱ्या सततच्या नापिकीला कंटाळून खापा नरसाळा गावातील 12 शेतकऱ्यांनी 3,000च्या वर संत्र्यांची कत्तल केली. रायगडच्या म्हसळा श्रीवर्धन मार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार पाहायला मिळाला. ब्रेक जॅम झाल्यानं कंटेनर झाडावर आदळला. अचानक लागलेल्या आगीत हा कंटेनर जळून खाक झाला. उत्तर प्रदेशातल्या संभलमध्ये रस्त्यांवरील नमाजावर बंदी आहे. नमाजावेळी लाऊडस्पीकर वापरण्यासही पोलिसांनी मनाई केली आहे. शांतता कमिटीच्या बैठकीतच पोलिसांनी या सूचना दिल्या. घरांच्या छतावरही नमाज अदा करायला मनाई आहे. ओला उबरसारखी सहकारी टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेत घोषणा केली आहे. ओला उबरप्रमाणेच ॲप आधारित सेवा असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.